बाळूमामाच्या नावानं चांग भलं. संत सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. गोपाल कृष्णाय पांडुरंगाय नमः. अनेक संत महंत दर्शनार्थ भेटी सहित तैसे देवादिकाशी संभाषण होत प्रत्यक्ष बाळूमामांची आयशी लीला अतर्क्य गुढ त्याचा बोध काय जाणती मूढ तरीही घडल्या प्रत्यक्ष रूढ जयराम पाटील सांगती इसवी सन 1937 मामा जाती पंढरपूर यात्रेस नक्की 18 जण सोबतीस मामांनी बरोबर आणली काय असती प्रतिष्ठित थोर दिंडी सोबत बरोबर कोल्हापूर संस्थानाचे कारभारी पवार समक्ष होते आलेली करून चंद्रभागेचे स्नान पांडुरंगाचे घेऊन दर्शन यथाविधी पूजन करुण बाहेर येऊन थांबती अचानक एक विप्र येऊन मामाशी करिता झाला वंदन चरणावरी मस्तक ठेवून प्रसन्न चित्त दिसतसे सर्वाशा शेतो अज्ञात म्हणून काही पृच्छा करीत श्रीराम भाव उत्पात ऐशे नाम तो सांगतसे त्या दिवशी ते घडे मुक्काम रात्री निरोप पाठवून राम भाव उत्पात नामे करुण विप्राश समक्ष बोलविले मामा तयाशी विचारणा करीती का बात्वा वंदिले आम्हासी पूर्व परिचयवान जानसी वंदन करशी काय निमित्ते ते वेळ तो राम भाव नामे विप्र आपण काय बोलता नेनो प्रकार मी वंदितो केवळ रुक्मा देवीवर मनुष्य चरणी न वंदितो मी आताच तुम्हा पाहत कोणासा नसे ज्ञात तरीही नामे मदशी बोलावित म्हणून आलो आताची सवे असती जी मंडळी विस्मित होती ते वेळी प्रत्यक्ष प्रसंग घडे सकाळी आपणची होतो साक्ष तेव्हा सर्वासे प्रचिती सकाळी प्रत्यक्ष पंढरीनाथ आला शे दर्शनार्थ बाळूमामांचे चरणी बाळूमामाची योग्यता जाणून रामभाव उत्पाते शरण आत्मापुरी भंडाऱ्यास येऊन सप्ताह पारणे करीती तदनंतर दगडोत्पात नियमित सप्ताशीत सप्त पुरुषांची घडे संगत सुकृत पूर्वजन्माचे तरीही ऐशी ईश्वरी माया नाना रूपे भुलोनिया कित्येक जण जाती वाया प्रपंच मोहे करुणी संत संगे घडे जरी कर्दमीच राणे दुर्धरी मकरंद शिवजे ब्रह्मरे ऐशे घडणे दैववशी तथापि ऐसा क्वचित भाग्यवशे होतसे मुक्त मोहवशे गुरफटती बहुत ऐसाच लौकिक सांप्रती
पंढरपुरातून दुसरे दिवशी समजते ते गोपाळपुरासी जनाबाई गोपाळ मूर्तीपाशी बाळूमामा समवेत तेथे अनेक असते मंदिरे ऐतिहासिक वस्तू सादरे वाकळाने जाते आदरे जतन केले जनाईचे उचित एक वृद्धा पातली चरणे मामांचे लागली पुन्हा चंबीत सर्व मंडळी कोण कुठली म्हणून मामा पुस्ती म्हातारीशी तो आका वंदिशी अम्माशी कोण असो काय जानिशी किशी अगोचरपणे म्हातारी उत्तरे सावकासन श्रीकृष्ण घेऊन गोपाळासन तैशेची आलोकास घेऊन सव्यालाशी तू तेव्हा तयाशी वंदिले होते तैसे तुझाज वंदिते या वाचून इतर माणसाते वंदिले नाही आजही मामानंतर त्या वृद्धेशी 10 रुपये दक्षिणेशी भेट मानस भगिनेशी म्हणून या देतात नंतर 8 वर्षे सतत जयराम पाटला हाती देता 10 रुपये प्रतिवर्षास ओवाळणे जनायशी दत्तक्षेत्रे काशी क्षेत्राशी तैसेच घडे पंढरेशी सद्भक्ता भाग्यवंताशी देवता भेट देती आजही आजही अनुभव काहीशी भेटीचा संभव शंका चिकित्सा वाशिवाव न संदेह ठेवावा काही असती अज्ञजन तयाशे तसे दर्शन परी नसे आत्मखुण बाह्यरंगा भुलती ते जे असते ऐशे संत ते बाह्य स्वरूपी न भुलत भगवंत ओळखते साक्षात आत्मस्वरूप जाणोनी जेवी अर्भक स्वतःची माता जे स्वरूपी ओळखिता न जाणे वेश कोणता तैसे निर्मल संत होती आशके कोणीशे 59 सण शिक्षक दत्ता बेडगे नाम दर्शनास्तव मेतके ग्राम आले बाळू मामा पाशी तेथे काय भक्तजन आले इस्लामपूर ग्रामातून धोंडबुवाचे शिष्य आपण ऐसे सांगती ओळखी ते म्हणते आम्हा सद्गुरु सांगते आपण केवळ शाखा स्वरूपी मूळ बुंदा कापशी पाशी त्यांचे दर्शन घेऊन यावे त्याने सांगितले बाळमामा नाम तेचे समर्थ पूर्ण काम साक्षात भगवान स्वरूप जाणवण त्यांचे स्थळी जाण्यासी ऐशे नाना परिनाना भक्त सतत दर्शनार्थ अवघ्याचे पुरती मनोरथ ऐसा सर्व समर्थ दाता 1959 या वर्षी घडली विशेष गोष्ट हरी काका गोसावी नामे सत्पुरुष यात्रेस आले आमंत्रणी यमकन मर्डी ग्रामी असती संकेश्वर हत्त रगे पाशी म्हणती हरे काका जोशी गोसावी तयाचे उपनाम त्याशी आणण्याचे काम आप्पा देशपांडे नूतन गंधर्व नाम
त्याशी वाहना सवे धाडून आणविले यात्रेसाठी स्वागत करते सुवासिनी मामा देत पाद प्रक्षालना पाणी मस्तकी भंडारा लावणे आणले आत तंबू मध्ये मामांचा हरिका काश संवाद विचित्र अवघड गुढ न कोण जाणते तयाचा भेदा त्यांचे त्यांनाच ठावकी मामा पुस्ती तया शिक्षेम बामणा कसे काय आहे म्हणून प्रत्युत्तरा ते जाणून काका नमस्कार करिताती समाधाने हस्ती काका धनगर चलाक महाज्ञानी जाणता गूढार्थ प्रश्नोत्तराचा अर्थ न कळला कोणाशी फाल्गुणा वद्य एकादशीस हरिकाका येती भजनास संकेश्वर ग्रामेचे सोबत्यास हरिकाकाशी आणती रात्रभर होय भजन पाठे काकडारती जाण उत्सवाची धामधूम सर्वत्र होती चालली हरिकाका म्हणते मामाशी माशी त्वराशे कामाची त्वरित दयाता निरोपाशी ऐशेची सांगते जाहले मामा म्हणती अरे बामणा अर्धवट काम टाकुने जाता नाही मिळणार तुझशी दक्षिणा धनगर पक्का जाणमी काका म्हणती ते वेळा हे तुझे गाथा राष्ट्राळ माझ्या चानन झेपणार तुझेच तू सांभाळावे अरे माझे मी सांभाळेन न कोणाशी भार होईन परी केल्या वाचून भोजन कैसा जाशी पाहेन मी यदमहंकारमाश्रित्यं न योत्स इति मन्यसे मिथ्येश व्यवसायस्ते प्रकृती स्वाम्नियोक्षति स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तूनच्चारी यन्मोहातं करिष्यश्च यशोऽपि यत् ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया जैसे गिरवान पंडिता उदगारावी जेवी गीता शब्दोच्चार स्पष्टार्थ मामा म्हणती श्लोकातील हरी काका गिरवान पंडिता ते जाणते श्लोकांचे अर्थ श्रोतयाशी उमजण्यार्थ अन्वर्यार्थ संक्षिप्त सांगतसे जरी अहंकारे म्हणविषी न युद्ध करे ऐसे तरी ते विपरीत तव स्वभावाशी युद्ध करिशी हे निश्चय मोहवशेन मानसी अज्ञेशी तथापि तव स्वभावाशी अनुसरून वागणे करीशी तरी युद्ध करीशी हे अटळा विश्वव्यापक विश्वंबर भूतमात्री वशे हृदयांतरी सर्वाशी भ्रमवी माया चक्रादर हे यथार्थ जानिजे तथापि त्वामृतिका पुतळी जो सूत्रधार सूत्र खेळवी तुझे वर्तन त्या शक्य केवी साक्षात जगन यंत्यास हरिकाका जाती भाऊ हरिकाका जाती भांबावनी बोलतो हा धनगर गिरवान आवाने स्वरूपे जाणोण ओळखुनी लोटांगण चरणी घालती म्हणती मामा सती लीन भावे
5 पत्रावळ्या उचलावे, उच्चिष्ट काढण्या सेवा भावे, एवढे सत्कर्म करू द्या. 5 चकारे बामणा, सर्व जरे काढशी काना, उपकार तुझे माझ्यावरीना, काढशी तरी कुशाल काढावे. तेव्हा त्या भोजन पंगती, हरी काका तेथे थांबती, 5 पत्रावळ्या उचलती आणि घेती निरोपा. इसवी सन 60 साली मामा सवे काही मंडळी गेली. पंढरपुरी यात्रे वेळी अंदाजे 50वर लोक असती. बडवे विचारती मामासी, तुमची मंडळी किती असतील? सर्व येती गरुड मंडपी आणि दरवाजा बंद होई. मामा सर्वास आज्ञा देती, आपल्या जागेवरून निश्चिती, नमस्कारावे पांडुरंगा, प्रतिपाद स्पर्श करू नये. तैशीची सेवेची मंडळी श्रद्धा भावे वंदिती जाहली. तदनंतर ते वेळी दरवाजा उघडे आपोआप. बळव्या सहित सर्वजण आश्चर्य करती पूर्ण. दार बंद होई उघडे आपण, नवल वर्तले म्हणताती. प्रतिवार्षिक नित्याप्रमाणे पंढरी सहोतसे जाणे. एक वेळी प्रसंगा कारणे महापूजा चालू असता. अरे काळ्या विठ्या मी तव दर्शनालो असता. दरोडा माझ्या घरी पडता, कैसा उगी राहतोशी. सर्व लोक आश्चर्य करते, मामा देवा सवे काय बोलती. उलगडा होय जेव्हा परतती, आत्मापुराशी सर्वजण. तळावरील मंडळे मामास बोलती. महापूजे दिवस मध्यरात्री, दरडेखोर काय ते घालती तळावर दरोडा. उत्तम काही बकरी आणि मौल्यवान जिन्नस उचलून घेऊन जाण्याच्या प्रयत्नी भयभीत होऊन पळाले. तळावरी सर्व जिन्नस तेथेच टाकून ते क्षणास पळ काढती अकस्मात. काय कारणे कोण जाणे, देवासी सलगीचे भांडण. हे तुकोबा प्रमाण, स्नेह जिवाळा काय जाणो, आपण असो अल्पमती. पचिवाडी श्री क्षेत्र, महायोगी हल सिद्धनाथ. समाधिस्थ असते जेथा, मामा येते भेटीशी. सोबत अनेक भक्तजन, होतसे प्रसाद भोजन. सर्वास बाहेर थांबवून गर्भगृही मामा जाते. प्रत्यक्ष नाथाशी संभाषण सर्व ऐकती जा. कर्यापास सर्वजण महादाश्चर्य पावती. यात्रेच्या वेळी पट्टण कोडालिशी, विठ्ठल बिरदेव दर्शनाशी. मुक्कामे कुंभाराच्या घराशी, मामा सहित भक्तजन. बाळू मामा असती जेथ, अपार जनसागर लोटत. त्यांचे दर्शनार्थ रिग संख्य भक्तांची. खेळुबा फरांडे अंजन माव. भाकणुक बोलतो माव. प्रत्यक्ष मुखे बिरदेव त्याशी बोलावून येती. श्री फरांडे ती दर्शनाशी नमस्कार करुणे बैसती. मनी योग्यता जाणून असती सद्गुरु बाळो मामांची. मामा तया साधना देत, देवाची भाकणूक सत्य वदत. आपले शब्द वा कल्पना त्यात, पदरचे काही न घालावे. देवास जे करते आज्ञा, न करते तयाची अवज्ञा. अधिकार जाणून या सुज्ञा, वर्तती अजूनही आज्ञेत.
जडे सिद्धेश्वर नामे योगी गड हिंगलजच्या पूर्वभागी हट्टी बसन्ना देवस्थान जागी वास्तव्यास स्थितीत मारुती भोसले नामे शेतकरी रोज दूध दे पेला भरी ऐशे क्रमे 2 संवत्सरी स्वामी बोलते मारुतीशी माझ्या हिपेक्षा विभूती थोर माझ्या हिपेक्षा विभूती थोर त्यांची सेवा तुझ घडणार तथापि भाकित मात्र कोणापाशी न बोलावे पुढे याच मारुतीस अचानक पक्षघात त्याच कारणे उपचारार्थ मामापाशी तसे घोड्यांची राखण वर्षे 18 वर्षे स्वयंपाकात वर्षे 6 सेवा मंदिरात बाळूमामा सहाय्याशी 80 क्रमती वर्षे 32 घडे सत्संग मारुतीस स्वामीचे भाकित प्रत्ययास पूर्ण म्हणे म्हणे इसवी सन 1964 पाऊस काळी प्रवासात निंगापुराहून चिक्कोडी प्रत बकऱ्या सोबत जात असता प्रथम मुक्कामी निळसोशी ग्राम आहे संकेश्वराला गुण तेथे उणे काही जण म्हणते मुक्काम करावा येथा येथे असे मठाची जमीन तेथे चितळ टाकावा सांगून वैरण पाणी आदी सरपण शिदा सामुग्री सर्व देऊ सर्व सामुग्री पाठविली व्यवस्था सर्वोत्तम जाहली मठाचा नोकर सायंकाळी स्वामींचा निरोप आणि तसे आपण यावे मठाशी औदैक वर्णाशी किंवा पुल्या दर्शनाशी आम्ही यावे तळावर मामा बोलते प्रत्युत्तर आम्हासे न होणार तैसे निरोपाचे उत्तर नोकर सांगे स्वामीशी तेने प्रमाणे योजना करुणी आपुले आणि कावरुणी पूजा पाठारती करोनी जाओ भेटी समामांचे रात्रीच मामा नोकराशी पाटे प्रयाणाची आज्ञा करीती किरूर ग्रामे सूर्योदया प्रती लवकर तयारीस लागावे मामा लवजम्या सहित भल्या पहाटे प्रयाण करीत आवरणा पुले पूजा पाठ स्वामी उण पाहते सीता तसे कोणीही पाहत्या पुल्या नेत्री संदेही मनी निराशा घेरतेही अपराध थोर घडलासे अध्यात्मज्ञानी प्रवीण आसोनी ज्ञानी विलक्षण कोतेपणा केला आपण मनी कष्ट ते अपार पुढे साल 66 मामा होती समाधिस्थ बकऱ्याने मालमत्ता विश्वस्थाते सोपवणा तदनंतर पत्नी सत्यव्वा विश्वस्थावरी करी दावा फौजदारी कारवाईने द्यावा ताबा सर्व आपणाकडे निलगार नामे अधिकारी निपाणेशी त्यावेळी महाराष्ट्रात संकोळी पोलीस अधिकारी असते दोघे करती डाव हा तो मनुष्य स्वभाव आपला काही मतलब साधावा दोघे दो बाजू घेऊन तथापि दोघे लिंगायत धर्मी निळसोशी मठास गुरुस्थानी स्वामी समानती अंतरयामी सल्ला घेऊ म्हणतात
निर्णय घेण्या स्वामीपाशी आले सल्ला मसलतीशी सविस्तर वृत्तांत स्वामीशी देते झाले आपण तेव्हा स्वामी म्हणते तयास तुम्ही शासनाचे सेवक खास तेव्हा सांभाळा दे स्वतःस आणि आपली नोकरी सांगते पूर्ववृत्तांत वडिला जो आपणा प्रत त्याचा मनस्ताप आणि त्रास आपणास किती घडला असे बाळूमामांचा अधिकार थोर हे तो जाणावे सर्वत्र त्यांचे विषयी विचार न करावा सर्वथा मामांचे कामात ढवळा ढवळ हे तो प्रत्यक्ष आगीशी खेळ खेळात समजून पोर खेळ सर्वस्व गमावणी बैसाल बाळूमामा साक्षात ईश्वर बाळूमामा साक्षात ईश्वर तैसा तयांचा अधिकार आपण मनुष्य मात्र पामर आपल्या पायरीने वागावे शेवटी होणे वाटाघाटी बकरी मालमत्ता हाती विश्वस्ताकडे सोपविती सामोपचारे करुणे अधिकार्याने महंत आपली मर्यादा सांभाळित मार्गीच वर्तावे नेमस्त हेच स्वामी उपदेशिती महाराज श्री गगनगिरी थोर सत्पुरुष साक्षात्कारी सदभक्त तयासी दत्तावतारी संप्रदाये मानता ते महाराज आणि बाळूमामा भेटी झाली की न संभ्रमा तथापि एकमेकांचा महिमा ज्ञाताशी उभयताशी महाराजांचे शिष्यजन आत्मापुरी घेऊन दर्शन कृतकृत्य होती जाण तैशा ज्ञा महाराजांची सेवानंदना मे लेख प्रश्न करते शिष्यास एक शिष्याचे उत्तर प्रासादिक अपूर्व ग्रंथी लिहिले असे महाराजांच्या आम्हास असे सूचना कोल्हापुरी गारगोटीस जाताना बाळूमामाचे घ्यावे दर्शना आत्मापुरी जाऊने धनगर वेशे जरी प्रकटती तरी साक्षात परब्रह्ममूर्ती सगुण रूपे वावरती जाणावे प्रत्यक्ष ईश्वर स्वतः सेवानंद प्रत्यक्ष महाराजाशी प्रश्न करीत बाळूमामाचे स्वरूप ज्ञात आम्हास सांगावे दातारा महाराज सांगती ते क्षणी एक वाक्य उच्चारणे साक्षात ईश्वर जाणवणे संदेह मनी न धरावा तो साक्षात जगन्नायक लीला रूप धरी अनेक हृदय धरोने सद्विवेक बुद्धीनं पालटावी आपुली अलौकिक ज्यांचे सद्गुरु लोकविलक्षण शिष्य थोरू महिमा जयाचा परंपारो वेद गंगा तरी होय मुळे महाराज विशेषतः गारगोटी मुक्काम राहता ब्रह्मती कोकण घाट माथा मुरड गुडासे ते बाजाराशी मुक्कामी असती गोंधळ्याच्या घरी नाना वस्तू खरेदी हौस भारी अध्यात्म ग्रंथाची पूर्वापारी संग्रहाची आवड मुळे महाराजांचा ग्रंथ संपादाजही संग्रही ठेवती सदा रामचंद्र गंगाराम कोरे स्वगृहा हमीदवाड्याचे मुक्कामी गुरु शिष्याचे होतसे भेट फिरत असता अकस्मात साधना उपदेश तपशील ज्ञात आजे नशे कोणास मामतयाशी सद्गुरु नेहमीच करते आदरू उपासना ध्यान धारणा थोरू न कोणीही पाहिले गुरु मानोनी मुळे महाराजाशी अत्यादरे वर्तते अज्ञेशी तथापि अध्ययन ध्यान तपाशी केव्हा करते
ठावकी गुरुचे ग्रंथ वाचन व्यासंग प्रचिती जागोजाग शिष्यांचे अध्ययन वा अभ्यास योगा नाही कोणीही पाहिला मामांचा कोपशिशी असे तळा चैत्र वैशाख उन्हाळ काळ एके दिवशी सकाळ सकाळ गारगोटी सजावून येती बरोबर असते काही मंडळी बैलगाडी वाहनते वेळी ठरवून आणते कार्यस्थळी गारगोटी सकरिती प्रयाण पोचण्यास होतसे माध्यान्ह सर्वास भूक लागे सळकून फराळत्वा जलपान प्रवासात नव्हते जाहले दर्शन वंदन नमस्कार सर्व झाले सोपस्कर आता भोजनासाठी तयार आता भोजनासाठी तयार पोचण्यास होतसे माध्यान्ह सर्वास भूक लागे सळकून फराळ ओघा जलपान प्रवासात नव्हते जाहले दर्शन वंदन नमस्कार सर्व झाले सोपस्कार आता भोजनासाठी तयार सर्व मंडळी झालेली मुळे महाराजाकडे पाकसिद्धी सिद्धी अज बोकड मांसाचीच कडी सर्व रांधोनी होय सिद्धी महाराज म्हणते ताटे करा मामा बरोबर काही मंडळी त्यांची अवघिता रांबळ उडाली वासुभटेजी शिवा माळी तोंडे पाहते एकमेका कापसेकरांचे कारभारी सुलताना कोलेवाडी घाटगे म्हणून ऐशा मंडळीस मांसाहार सेवण निषिद्धन तयाशी बाळूमामा स्वतः पण लिंगायत आणि ब्राह्मण मांसाहार न करते जाण काय करावे गप्प सर्व महासिद्ध यती दोन त्यांचे पुढे बोलणार कोण सर्व स्तब्ध विलक्षण शांत दिसते बाळूमामा महाराजाता सर्वाशी आज्ञा करती पंगतीशी बैसण्याची पुढे प्राज्ञा काय कोणाची सर्व बसती निमुट आधरी एक वटोण शिवामाळे महाराजास म्हणे ते वेळी मांसाहार वर्जा सकळी भोजन न करी मी महाराज म्हणती संतापुनी जेवावे लागेलची या क्षणी अतिप्रसंग जरी आला करोनी पुढील सर्व अशी व्यवस्था भावार्थ याचा ऐसा जाना वाजे होणारा जरी गचकला एखादा त्याची उत्तर क्रिया याच मगाव सर्व व्यवस्था केली असे भाकरी भात लिंबू मीठ वाढून झाले आता समस्त प्रत्यक्ष मासांचे कालवण घेत वाढण्यासाठी सर्वाशी पंगतीत आणती मोठे पातेले उचलून दोघे ते वेळी मोठे मोठे घेऊन पळे वाढते का बाजूनी शिवामाळे वासुभट्टा पंगतीचे धरती टोक काढता पाय घेण्यास तयारीत जागा धरून बैसले वाळण्यास झाली सुरुवात तो आश्चर्यवर्ते तेच वांग्याची भाजी प्रत्येक पानात मांसाऐवजी दिसत असे सर्व शिष्यांची त्याच क्षणी
मती गुंग झाली म्हणून आपल्याच डोळ्यावर झणे विश्वासाची न बसे. मामा विचल शांत चित्त काही न बोलता निवांत का स्थिराश्य यात सर्वाश प्रत्यय आलासी. मामांची गुरुवरील निष्ठा प्रत्यक्षे तसे तत्वथा आज्ञा पालनाची तत्परता धन्य धन्य शिष्योत्तम. ऐशी लीला प्रत्यक्ष पाहिली धन्य ती सर्व मंडळी धन्य ती गुरु माऊली उद्धरिले अवघ्याशी. ती श्री आत्मा पुरस्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळूमामा लीला चरित्र ग्रंथे 9 अध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. सद्गुरु संत कैकशेर महाराज की जय.